अभिनेत्री त्रिशा थलपतीच्या निवासस्थानी दाखल झाल्यात। थलपती विजयाच्या घरी जल्लोष साजरा केला जातोय। अभिनेत्री त्रिशा थलपतीच्या निवासस्थानी दाखल झाल्यात। थलपती विजयाच्या घरी जल्लोष साजरा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी आपण पाहतोय विजय थलपतीच्या मोठ्या यशानंतर, ऐतिहासिक विजयानंतर मोठ्या प्रमाणात यावेळी जल्लोष साजरा केला जातोय। तमिळनाडूमध्ये डीएमके 65 जागांवर आघाडीवर आहे, तर एडीएमकेची 61 जागांवर सध्या आघाडी आहे। तर तमिळनाडूत थलपती विजयची ग्रँड एंट्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथं जल्लोष साजरा केला जातोय। सध्या तमिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर नव्या पक्षाचा करिश्मा सध्या चालतोय मोठ्या प्रमाणात। विजयाची प्रचंड लोकप्रियता ही सर्वात मोठी त्याची ताकद ठरलेली आहे आणि विजयने इतिहास घडवल्याचंही पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर यावेळी TVK म्हणजे तमिळगा वेत्री कळघम या पक्षानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। सध्या तमिळनाडूचं चित्र आपण पाहूयात। डीएमके 60 जागांवर आघाडीवर आहे, एडीएमके 65 जागांवर आघाडीवर आहे, तर TVK 109 जागांवर आघाडीवर आहे। सध्या इतर पक्षांना अद्यापही खातं उघडता तिथं आलेलं नाही। मात्र आपण जर पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणात तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय यांनी स्थापन केलेला तमिळगा वेत्री कळघम या पक्षानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेले ऐतिहासिक असा विजय सध्या विजयनं इथं मिळवलेला आहे। तमिळनाडूमध्ये सध्या एकच जल्लोष साजरा केला जातोय। दुसरीकडे डीएमके या सत्ताधारी पक्षाला बालेकिल्ल्यांमध्येच मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला पाहायला मिळतो। वेगवेगळ्या निकाल सध्या हाती येत आहेत। थलपती विजयचा परिचय पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर। थलपती सेनापती नावानं त्याला ओळखलं जातं। त्याचे चाहते त्याला थलपती म्हणतात। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार तो आहे। तमिळनाडूत थलपतीचा मोठा चाहता वर्ग आहे। अभिनेता म्हणून अनेक पुरस्कार त्याने जिंकलेले आहेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यानं मोठं काम केलेलं आहे। 2 फेब्रुवारी 2024 मध्ये तमिळगा वेत्री कळघम TVK पक्षाची त्यानं स्थापना केली। सप्टेंबर 2025 राजकीय रॅलीत चेंगराचेंगरी झाली, 39 जणांचा मृत्यू झाला। विधानसभा निवडणुकीत थेट सत्ताधारी पक्षाला विजयनं आव्हान दिलं। विजय थलपतींचा फ्रीचा फॉर्म्युला चालल्याचं पाहायला मिळत आहे। महिलांना महिन्याला 2,500 रुपये 6 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा त्यांनी केली। गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि सिल्कची साडी देण्याची घोषणा त्यांनी केली। राज्य परिवहनाच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचं आश्वासन सुद्धा दिलं। 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलांना वर्षाला 15,000ची मदत देणार असल्याचं त्यांनी म्हटलं। पदवीधरांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा त्यांनी केली। 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला।
तर एक मोठी बातमी आपण पाहतोय पश्चिम बंगालमधले कलांमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे. भाजप 192 जागांवर आघाडीवर आहे. तृणमूलची 95 जागांवर सध्या आघाडी पाहायला मिळते. खरं तर पश्चिम बंगालमधली ही कलं ऐतिहासिक वळणं घेत आहेत आणि भाजप सध्या पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. भाजप 192 जागांवर आघाडीवर आहे. 294 जागांपैकी 148 हा मॅजिक फिगर आहे. तिथं बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी आणि भाजपनं बहुमताचा आकडा सुद्धा पार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कलांमध्येच भाजपला बहुमत मिळालंय. भाजप 192 जागांवर आघाडीवर आहे.